वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय संवाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की रेणुका देवी माता की बजरंग बली हनुमान की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य सद्गुरु शतायुषी निरंजन शिवाचार्य सद्गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य सब शिवाचार्य संत शिरोमणि मन्मथ स्वामी सब साधु संत जगत ज्योति महात्मा बसवेश्वर छत्रपति शिवाजी बजरंग बली हनुमान की सब संतन की सद्गुरु बुद्धिवंत महाराज की
हर हर महादेव भारत माता की वंदे मातरम मानव धर्माचा जय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते गौ माता की जय सरस्वती माता की जय अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 सौराष्ट्र सोमनाथंच उज्जयिनी महाकालेशं ओंकारं ममलेश्वरम् परल्यं वैजनाथंच डाकिन्यं भीमशंकरं सेतुवन्देतु रामेशं नागेशं शारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं वृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु माऊली हिरेमठ संस्थान औसा तथा जन्मदाते आई वडील
या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून खरोसा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, रेणुका देवी माता, बजरंग बली हनुमंतरायासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरु निरंजन शिवाचार्य गुरुमाऊली सह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून सद्गुरु बुद्धिवंत महाराजांना हृदय मंदिरामध्ये स्मरण करून पवित्र श्रावण महिन्यामध्ये आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 7व्या दिवसीय सांगता पर शिव महापुराण कथेला प्रारंभ करत असताना चालत असलेला विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परम रहस्य पारायण, संगीतमय शिव महापुराण कथा सोहळा, शिवक्षेत्र खरोसा हनुमान मंदिर, वर्ष 7वे, दिवस 7वा. नाम यज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान मार्गदर्शन या ठिकाणी लाभत आहे आणि त्या मार्गदर्शनाने या सप्ताहाला विशिष्ट अशा प्रकारे एक सुंदर रूप आलेला आहे असे या शिव महापुराण ग्रंथाचे, शिव महापुराण कथेचे संयोजक तथा मार्गदर्शक शिवभक्त परायण शेषेराव नरसिंगराव बिराजदार माजी मुख्याध्यापक गुरुजी सह कथा सौजन्य शिवभक्त परायण बाळासाहेब सुभाषराव सांगवे दादांच्या मार्गदर्शनाखाली या नामयज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने सेवा करत असलेले शिवभक्त परायण गुरुभक्त बंडूभाऊ बिराजदार, राहुलजी डोके, प्रशांतजी माळी, बालाजी जाधव यासह त्यांना सहकार्य करत असलेले सर्व सप्ताह कमिटी संयोजन समितीतील नवतरुण युवक मंडळी, या सप्ताह कमिटीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन आपल्या जीवनामध्ये शिवकृपा प्राप्त करून घेत असलेले सर्व देणगी देणारी सद्भक्त मंडळी, आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये 7व्या दिवसाचं कीर्तन सौजन्य दिलेले कैलासवासी दिनकर बाबाराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार आजच्या 7व्या दिवसाचे अन्नदाते सर्वच शिवभक्त परायण युवराज धनराज डोके, तानाजी भानुदास जाधव, बसवराज बाबूराव कलशेट्टी, सिद्धेश्वर बसवराज तोरमाळे,
कैलासवासी खुलास शंकर डोके यांच्या स्मरणार्थ डोके परिवार नामयज्ञ सोहळ्यामध्ये पत्रिकेचं सौजन्य दिलेले सद्भक्त मंडळी, नामयज्ञ सोहळ्यामध्ये व्यासपीठ प्रमुख म्हणून लाभलेले शिवभक्त परायण माहेश्वर मूर्ती गंगाधर स्वामी महाराज खरोसा, विठ्ठल संत बुवा भारती महाराज खरोसा, प्रकाश मदनराव डोके महाराज खरोसा, तसेच उद्या महाप्रसादाचे कीर्तन सौजन्य शिवभक्त परायण दत्ता किसनराव क्षीरसागर। नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेली सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारी सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते स्वच्छता देणारी सद्भक्त मंडळी, अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून ते उचलणाऱ्यापासून स्वच्छता करणारी सद्भक्त मंडळी, महाराजांना जशी अपेक्षित पाहिजे त्याही पेक्षा अगदी सुंदर अशी साऊंड सिस्टम ज्यांची लाभत आहे असे गुरुबंधू शिवभक्त परायण रोहितजी स्वामी परिवार खरोसा। नामयज्ञ सोहळ्यामध्ये संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, गायनाचार्य हार्मोनियम वादक दत्तात्रय कोल्ह्याप्पा सिंगेकर, सूरमणी शिवलिंग महाराज साकोळकर, तबला सम्राट आत्मीय बंधू आत्मलिंग महाराज लोहारेकर, भजन सम्राट पंडित महाराज किलचकर, शिवभक्तीच्या प्रचारासाठी अहोरात्र प्रयत्नशील असलेले कोनाळे आप्पा किलचकर, दिवलिंग स्वामी महाराज किलचकर यासह आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी तथा लोहाऱ्याहून आलेले अक्का महादेवी महिला भजनी मंडळ यासह आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धन संपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल प्रार्थना करून आजच्या 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये आपण आपल्या डोळ्याची पारणं फिटावं, शिव सती यांचा विवाह सोहळा आपण मोठ्या थाटामाटाने संपन्न केलेला आहे आणि या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये भगवान शिव आणि सती यांचं दर्शन सुद्धा आपल्याला काल 6व्या दिवसीय कथेमध्ये प्राप्त झालेलं आहे। आज आपण 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये भगवान शिव परमात्मा कुळ पाहत नाही, गोत्र पाहत नाही, जात पाहत नाही, तर भक्ताची भक्ती पाहतो आणि त्या भक्ताची भक्ती पाहून त्या भक्ताचा उद्धार करून त्याला कैलासाची प्राप्ती करून देतो। याबद्दल सुंदर अशी कथा आपल्या समोर भगवान शिव परमात्म्याने ठेवलेली आहे। या कथेनंतर आपण सती मातेची दक्षाच्या नगरीतून पाठवणी करणार आहोत आणि प्रत्येक आईने आपल्या मुलीला माहेरातून सासरी जाताना कोणता संदेश दिला पाहिजे, काय शिकवलं पाहिजे नांदायला जाताना, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपण या कथेच्या नंतर श्रवण करणार आहोत। तत्पूर्वी धनगर कुळामध्ये सुद्धा जन्म घेतल्यानंतर जर अंतकरणामध्ये भगवान शिव परमात्म्याविषयी प्रेम असेल, भाव असेल, उत्सुकता असेल, तर धनगर कुळामध्ये सुद्धा जन्म घेऊन शिवभक्ती साधता येते। सत्य कथा घडलेल्या
भगवान शिवपरमात्म्याने आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. कर्नाटक प्रांतामध्ये गोडगुच्ची नावाचं एक शहर आहे. जसं आपलं खरोसा आहे तसंच कर्नाटक प्रांतामध्ये गोडगुच्ची नावाचं शहर आहे आणि त्या शहरामध्ये घडलेली ही सत्य कथा आपल्या समोर आपण श्रवण करीत आहोत. गोडगुच्ची शहरामध्ये चंडी धनगर नावाचा एक महान शिवभक्त वास्तव्य करीत होता. आता या चंडी धनगराचा व्यवसाय बघायला गेलं तर याचा व्यवसाय म्हणजे रोज दूध गोळा करणं, गवळी घराणा दूध गोळा करणं. आणि त्या व्यवसायाची सुरुवात करीत असताना प्रथमतः गावरान गाईचं 1 लोटा दूध पहिल्यांदा सकाळी शिवलिंगाला वाहायचं आणि मगच आपल्या पुढच्या व्यवसायाला सुरुवात करायची. असा किती जणांचा नियम आहे हो? पूजा केल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही. किती जणांचा नियम आहे? नाही महाराज, एखाद्या वेळेस पूजा राहिली तरी चालेल, अगोदर पोटोबा आणि मग विठोबा, आहे की नाही? आपण एकाग्र होत नाही. चंडी धनगरांनी आपल्या जीवनामध्ये आपली भक्ती एकाग्र करून घेतलेली आहे. जसं तुम्ही नोटा मोजताना कसं एकाग्र होता हो? समजा या माय माऊलीकडे 1 लाख रुपये मोजायला दिले, कसं मोजता? इकडं तिकडं लक्ष सुद्धा जाऊ देत नाही. माझ्यासारखा महाराज जर दारी भिक्षा मागायला आला तर लक्ष जात नाही रोहितजी, आहे की नाही? नोटा मोजण्यात मग्न असतो. 1 2 3 4, आहे की नाही? नोटा मोजण्यामध्ये जसे तुम्ही गुंग असताना तसंच जप करत असताना, भक्ती करत असताना आपला नित्य नेम असावा. आपण त्यामध्ये रमून गेलं पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये देवाऱ्याच्या समोर ज्यावेळेस जप करतो रुद्राक्षाच्या माळेवर, त्यावेळेस आपण एकाग्र झालं पाहिजे. मग काही संकट येतील जातील, भूकंप येईल, दारी कुणी येईल, त्याच्याकडे आपलं लक्ष जाता कामा नये. आपण पाहिलं ना त्या दिवशी कनाप्पा या शिवभक्तांनी भूकंप होत असताना देखील आपल्या भगवान शिवपरमात्म्याचं संरक्षण केलं, त्याला मिठी मारली आणि सगळ्या भिंतीवरती दगड आपल्या पाठीवर मार रूपाने खाऊन घेतली. अशी भक्ती अंतकरणामध्ये असायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस जपाला बसता त्यावेळेस ध्यान कुठं असतं हो? जप करता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. झाला का ग चहा? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आहे की नाही? हे आणायचं राहिलं, ते आणायचं राहिलं, आपला जप असा असतो, आहे की नाही? आता पूर्वी काय होतं? देवारा एका साईडला राहायचा, किचन एका बाजूला राहायचं. पण आता अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे? देवारा आणि किचन अटॅच झालेला आहे एका जागी. मग एका माय माऊलीनं गॅसवरती दूध तापून थंड करायला ठेवलं आणि तिथंच देवाऱ्याच्या जवळ आसनावर जप करायला बसली. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. किती सुंदर वाटू लागलो हो हा जप ऐकून, आहे की नाही? किती सुंदर अंतकरणाने एकाग्र होऊन जप करू लागली. पण जप करता करता भानगड अशी झाली, तिथे एक मांजरीन आली. मांजरीन कशासाठी आली होती माय? दूध प्यायला. माय कुठं बसली होती? जप करायला. जप सुंदर सुरू होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सुंदर जप सुरू असताना मांजरीन समोर येऊन उभा राहिली आणि आवाज दिला. काय केला? आवाज दिला. माईनं डोळा उघडून पाहिला, कोण आलेला आहे? मांजरीन आलेली. अरे बापरे, आता जर आपण इथंच बसून राहिलो तर मांजरीन काय करेल? गॅसवरचं दूध पिऊन टाकील. म्हणून थोडासा जप बदलावा म्हणला, आवाज बदलावा म्हणून
डोळे वटारून त्या मांजरीनीकडे बघत म्हणू लागली, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. झटके देऊ लागली. मांजरीन म्हणू लागली, तू कितीही झटके दे. ऐक की नाही, तू कितीही झटके दे, मी दुधाचा चटका घेतल्याशिवाय सोडणार नाही. ऐक की नाही. तिथं निश्चय झाला होता. ती म्हणू लागली, तू काहीही कर, मला माहितीये तू काय जपातून उठत नाही आणि मी काय दूध प्यायचं सोडत नाही. आणखी एकदा आवाज दिला आणि मांजरीन 4 पावलं पुढे गेले. माईला भलता राग आला. आता काय करू लागलेले, जप करू लागलेले. काय होतंय एखाद्या वेळेस मांजरीनं दूध पिलं तर, पण भाव सांगतोय मी, एकाग्र भक्ती नाही हे सांगायचंय मला. जप करत असताना भाव बदलला आणि रागाच्या भरामध्ये पुन्हा मांजरीनीकडे बोट करून बोलू लागली, ओम नमः शिवाय, कळना का तुला छिर म्हणलेलं. ओम नमः शिवाय, कळना का तुला मी पूजेत आहे छिर म्हणलेलं. मांजरीन म्हणाली, मला सगळं कळायले माय, तू काय जपातून उठत नाही आणि मी काय दूध प्यायचं सोडत नाही. असं म्हणून मांजरीनीनं आणखी 4 पावलं पुढे टाकले. बघता बघता मांजरीनीनं कट्ट्यावर उडी मारली. आता मात्र माईला भलता राग आला. या मांजरीनीला कळत नाही की मी जपामध्ये बसलेले आहे आणि तिनं मुद्दाम दुधाकडे जात आहे. मांजरीनीनं वेळेचं सोनं केलं आणि जसं त्या पातेल्यामध्ये तोंड घालणार, या माईनं फिर करून रागामध्ये रुद्राक्षाची माळच फेकून मारली आणि ती जाऊन नीट कुठं पडली, मांजरीनीच्या गळ्यात. मांजरीन म्हणली, बापरे, भगवान शिव परमात्म्याला प्रिय असलेली रुद्राक्षाची माळ आज माझ्या गळ्यात पडलेली आहे, म्हणजे आजपासून मांसाहार बंद, आजपासून चोरी करायचं बंद, आजपासून चोरून दूध प्यायचं बंद. कोणाला कळालं माय? 4 पायाच्या मांजरीनीला. पण माणसाच्या गळ्यात लिंग आहे, माणसाच्या गळ्यात रुद्राक्ष आहे, माणसाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तरी सुद्धा आपल्याला काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, काय करावं काय करू नये, कसं वागावं कसं बोलावं याचं ज्ञान राहिलं नाही. बघा मग माणसं बरे का मांजरं बरे? है की नाही? त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे. है की नाही? मांसाहार कोण भक्षण करतं? जे प्राणी जिभेने पाणी पितात तेच प्राणी मांसाहार भक्षण करतात. आपण पाणी कशाने पितो? ओठाने पाणी पितो. मग आपल्याला अधिकार नाही मांसाहार भक्षण करायचा. मग मला प्रश्न विचारला, आम्ही ज्यावेळेस शिवकथेमध्ये रुद्राक्ष देत असतो त्यावेळेस प्रश्न विचारला, अहो महाराज, आम्ही वारकरी संप्रदायामधले आहोत, पण आमच्या घरी मांसाहार भक्षण करतात हो, आम्ही गळ्यात रुद्राक्ष घालावा की नाही? मी म्हणलं, जे मांसाहार भक्षण करतात ते वारकरीच नाहीत. मी म्हणलं, जे मांसाहार भक्षण करतात ते वैष्णवच नाहीत. मी म्हणलं, जे मांसाहार भक्षण करतात ते शिवभक्तच नाहीत. कारण 18 पुराणाच्या अभ्यासामध्ये मला एकही ओवी दिसली नाही की जिथं असं लिहिलेलं आहे मुक्या प्राण्यांची हत्या करून आपण आपलं मन तृप्त करावं. तुम्ही जर कुठं वाचलं असेल तर मला सांगा, म्हणजे मला माहिती होईल. लिहिलंय कुठं? ऐकलंय कुठं? वाचलंय कुठं? नाही. मुक्या प्राण्यांची हत्या म्हणजेच रौरव नावाचं महापातक महापाप आपल्या जीवनामध्ये येणार आहे. मांसाहार करू नका. मांसाहार कोण करतं? जे जिभेने पाणी पितात, जे प्राणी आहेत तेच मांसाहार भक्षण करत असतात. 84 लक्ष योनीमध्ये सुद्धा हे चिरटापासून महाकाय हत्तीपर्यंत जीव जंतू सांगितलेले आहेत. ते सुद्धा जीव या भगवान शिव परमात्म्याच्या कृपेने जन्माला आलेले आहेत. आणि त्यांना मारून जर आपलं पोट भरू लागला तर ही माणुसकी ठरणार नाही. म्हणून ते वैष्णवही होणार नाहीत, ते शिवभक्तही होणार नाही. मग मी म्हणलं, गळ्यात तुम्ही बांधून तर बघा, खायचं की नाही माझा भोले बाबा सांगेल तुम्हाला. स्वप्नात बरोबर झटके देतो तो. आहे की नाही? गळ्यात असताना जर असं वाईट काम केलं, झोपला की बरोबर महादेव स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देऊन त्याला त्याच्या वाईट केलेल्या कर्माची पावती देऊन टाकतो. म्हणून जीवनामध्ये एकाग्र अंतकरणाची एकविधा भक्ती असावी. चंडी धनगराच्या जीवनामध्ये एकविधा भक्ती आहे.
नित्य नेम आहे, दूध वाहिल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही. परमरहस्य सुद्धा सांगतं, लिंग पूजा केल्या विना न सेवावे आपण अन्न सेवन. लिंग पूजा केल्याशिवाय अन्नही ग्रहण करायचा अधिकार नाही. पण काही जणांचा आंघोळीच्या अगोदर ब्रेकफास्ट होतो. आहे की नाही? होतो की नाही? ब्रेकफास्ट, ब्रेड, दूध. काही जणांचा नाश्ता होतो, काही जणांचं भोजन होतं. काही माऊल्या तर स्नान न करताच स्वयंपाक घरात जातात. पण शिव महापुराणामध्ये विश्लेषण आलेलं आहे, जी माय माऊली स्नान न करता स्वयंपाक घरामध्ये जाते, स्नान न करता स्वयंपाक करते, त्या घरामध्ये दरिद्रता यायला सुरुवात होते आणि त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. ज्या माय माऊलीला वाटतं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास व्हावा, अन्नपूर्णा माता त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये पवित्र पंचपक्वान्नाच्या रूपामध्ये करावी वाटत असेल, त्या मायमाऊलीनं स्नान केल्याशिवाय स्वयंपाक घरात जाऊ नये. दुसरी गोष्ट, स्नान केल्यानंतर मोकळे केस सुद्धा घेऊन स्वयंपाक घरात जाऊ नये. तिसरी गोष्ट, स्नान केल्याशिवाय स्वयंपाक घरात जायचं नाही. आणि स्नान गेल्यानंतर गॅस असेल, चूल असेल, त्याची अगोदर विधिवत पूजा केल्याशिवाय, अन्नपूर्णा मातेला नमस्कार केल्याशिवाय स्वयंपाक बनवायचं नाही. पीठ मळत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बसण्यापेक्षा ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा जर जप करून आपण पीठ मळलात तर तो स्वयंपाक राहत नाही आजी, त्याचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. आणि तो प्रसाद आपण जर ग्रहण केला तर आपल्या या मांसपिंड शरीराचं मंत्रपिंडामध्ये रूपांतर होऊन आपलं देह शिवालय होतं, असं शिव महापुराण कथेमध्ये विश्लेषण करून सांगितलेलं आहे. म्हणून नित्य नियम असावा. काही नियम असतात, तुमचा जसा नियम आहे 3 टाइम जेवलंच पाहिजे, आहे की नाही, तसाच शिवपूजा करण्याचा सुद्धा नित्य नियम असावा. परमरहस्यामध्ये संत मन्मथ माऊलींनी 6 वेळा पूजा सांगितली. 6 वेळा, सकाळ, दुपार, सायंकाळ, मध्यरात्र, संध्याकाळ, पहाटे ब्रह्ममुहूर्त. सकाळचे 3 प्रहर, रात्रीचे 3 प्रहर. 6 वेळा पूजा सांगितली इष्टलिंगाची. नाही हो महाराज, आमच्याकडे तेवढा वेळ नाही. मग सांगितली त्रिकाल करी इष्टलिंग पूजा. 3 वेळा तरी करा. नाही हो महाराज, आमच्याकडे तेवढा सुद्धा वेळ नाही. मग सांगितलं 2 वेळा तरी करा. नाही हो महाराज, तेवढं सुद्धा जमणार नाही. मग 1 वेळा तरी करा. 1 वेळा हे तर आपलं कर्तव्य आहे, आपल्या धर्माचं आद्य कर्तव्य आहे. 1 वेळा तरी आपण सकाळी उठल्यानंतर, किती वेळ लागतो बघा, स्नान करून आलात, देवाऱ्याच्या समोर आसनावर बसलात, पटकन 15 ठिकाणी विभूती लावली, हातावर इष्टलिंग घेतला, पाणी टाकलं, विभूती लावली, बेलफूल वाहिलं, साखर वाहिली, आरती केली, नमस्कार केला, 2 ते 3 मिनिटामध्ये सहज तुमची पूजा होऊन जाते. नित्य नेम असावा. पूजा केल्या विना आपल्या कुठल्याच कार्याची सुरुवात होता कामा नये. कपाळाला विभूती लावल्याशिवाय बाहेर निघालं नाही पाहिजे आपण. हा चंडी धनगर कपाळाला विभूती लावणं, कुंकाचा टिळा लावणं, गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, इष्टलिंग आहे, हा नित्य नियम केल्याशिवाय कुठल्याच व्यवसायाची सुरुवात नव्हती. लाजायचं नाही. कुठेही असा, शाळेत असा, कॉलेजमध्ये असा, कुठेही असा, आपल्या कपाळावरचं त्रिपुंड भस्म पुसलं नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण भस्म ओढत असतो ना कपाळावर, त्यावेळेस ज्या आपल्या दुःखाच्या राशी आहेत, आपल्या जीवनामध्ये दोष रूपी राशी आहेत, तुम्ही 3 पट्टे ओढत असताना त्या दुःखाच्या राशी मोडून जातात आणि सुखाच्या राशी तुमच्या शरीरावरती उमटतात. म्हणून नित्य नियमाने आपण विभूती कपाळाला लावली पाहिजे. शाळेमध्ये जात असताना, कॉलेजमध्ये जात असताना आपल्या धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. या कानाचा त्या कानाला पट्टा लावून गोल घुमट असा कुंकाचा टिळा लावूनच कॉलेजमध्ये जायचं. ती मुलगा असो किंवा मुलगी असो. मुलीनं लाजायचं नाही. उलट तिनं त्या ठिकाणी अभिमानानं सांगितलं पाहिजे,
माझ्या कपाळावर विभूती आहे त्याचं कारण मी भगवान शिव परमात्म्याची मुलगी आहे, मी भगवान शिव परमात्म्याची वंशज आहे, मी भगवान शिव परमात्म्याची दास आहे. अक्का महादेवीकडे पहा, संसार सोडला, संसाराचा त्याग केला आहे की नाही? आपल्या पतीचा त्याग केला, आपल्या पतीला शरीराला स्पर्श सुद्धा करू दिलं नाही. त्या अक्का महादेवीनं शिवभक्ती जीवनामध्ये साधली, कपाळाला विभूती लावली. तसंच मुलीनं सुद्धा कॉलेजमध्ये जात असताना कपाळाला विभूती लावली पाहिजे. मला रोहितजी MA चं शिक्षण घेत असताना गेल्या वर्षीचा प्रसंग आहे. मी ज्या कॉलेजमध्ये शिकायला होतो सेकंड इयरला, तिथं मी रोज कपाळाला विभूती लावून जायचो, लुंगी वगैरे मारून असं गळ्यात माळा वगैरे घालून जायचं. मग मला मास्तरनी म्हणलं, महाराज हे काय हो, रोज तुम्ही कपाळाला या कानाचं त्या कानाला पट्टा लावून येता, कुंकाचा टिळा लावून येता, हे नाही ओढल्यानंतर जमणार नाही का हो महाराज? मला माझ्या मास्तरनी प्रश्न विचारला. त्यावेळेला मास्तरला उत्तर देता मी प्रश्न केला, मास्तर अगोदर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. ठीक आहे विचारा. मास्तरला म्हणलं मी, तुम्ही सकाळी किती वाजता जेवता? मास्तर म्हणले, इकडे येताना शाळेत येताना सकाळी 8 वाजता खचून भोजन करतो आणि येताना दुपारचा डबा घेऊन येतो म्हणले, संध्याकाळी पुन्हा गेल्यानंतर अजून जेवतो, म्हणजे 3 टाइम भोजन आहे म्हणले. हे कशासाठी मास्तर? काय नाही म्हणले, आपल्या शरीराची प्रकृती नीट राहावी, चक्कर येऊ नये, BP शुगर कमी जास्त होऊ नये, पित्त होऊ नये, चक्कर येऊ नये, आपल्या शरीराचं बॅलन्स राहावं. जेवल्यानंतर तुम्हाला चांगलं मला शिकवता येतं, अंगात शक्ती येते, बळ येते, म्हणून मी त्या ठिकाणी 3 टाइम जेवण करतो. मास्तरचं उत्तर आलं. मग मी म्हणलं, मास्तर आता श्रावण महिना चालू आहे, त्यावेळी श्रावणच होता, श्रावण महिना सुरू आहे, तुम्ही एक 5 दिवस उपवास करा, निराहार, न खाते होय न पिते होय, निराहार तुम्ही उपवास करा आणि आम्हाला शिकवायला या ना. मास्तरनी म्हणले, पहिलाच सोमवार धरलो होतो, काय सांगू म्हणले महाराज, काय माझे हाल झाले म्हणले. कधी एकदा सोमवार संपल आणि कधी एकदा 2 दिवसाचं एकदा जेवण झाले, अशी अवस्था झाली म्हणले. आणि तुम्ही 5 दिवसाचं बोलताय महाराज, ते शक्य नाही गडे. जेवल्याशिवाय मी तुम्हाला शिकवू शकत नाही, जेवल्याशिवाय माझ्या शरीराचं बॅलन्स चालू शकत नाही. मास्तर मग मी तुम्हाला तेच सांगणार आहे म्हणले आता उत्तर. जसं तुम्हाला भोजन केल्याशिवाय शिकवता येत नाही, भोजन केल्याशिवाय तुमच्या शरीराचं बॅलन्स राहत नाही, भोजन केल्याशिवाय तुमच्या कार्याची सुरुवात होत नाही ना, तसं आम्हा शिवभक्तांचं सौभाग्य आहे, कपाळाला विभूती लावल्याशिवाय आमची शिवभक्ती फळाला जात नाही. कपाळाला विभूती लावलं म्हणजे आम्हाला पोटभर जेवण केल्याच्या पलीकडचा आनंद मिळतो, म्हणून नित्यनेमाने आम्ही कपाळाला विभूती लावतो. काय म्हणणं आहे तुमचं? बोला, शिकवणार आहेत की नाही? मास्तर म्हणले, तुमचं जसं असेल तसं चलू द्या. तसा नित्यनियम असावा. ज्ञानाच्या बळावर आपण उच्च अशा उच्च ज्ञानी लोकांवर विजय मिळवला पाहिजे. त्यासाठी जीवनामध्ये परमार्थिक ज्ञानाची गरज आहे. चंडी धनगर नित्यनेम शिवपूजा करत आहे आणि त्याला एकुलती एक लाडकी मुलगी आहे. त्या मुलीचं नाव आहे गोड गुच्ची. त्या मुलीच्या नावावरूनच त्या गावाला गोड गुच्ची नाव पडलेलं आहे. ही गोड गुच्ची ज्यावेळेस जन्माला आली, 7-8 वर्षाची असताना आई जगातून निघून गेली. म्हणजे वडिलांनी आईची माया देऊन या लेकराला लहानाचं मोठं केलं. बघता बघता 15-16 वर्षाची ही गोडगुच्ची झाली. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचा अभ्यास अवलोकन केला आणि तिनं आपल्या जीवनामध्ये वडिलांचे संस्कार प्राप्त करून घेतले. जीवनामध्ये संस्कारापेक्षा मोठा कुठलाच वारसा नाही. भले पैसे कमी पण कमवा, पण संतती घडवा. आपली संतती डुलत लेझिम खेळत जाताना लोकांनी म्हणलं नाही पाहिजे, ही बघा ही त्या पाटलाची संतती आहे, असं म्हणलं नाही पाहिजे. थोडे पैसे कमी कमवा. मी म्हणतो, नेहमी सांगतो, मुलांना इतकं लायक बनवा, इतकं लायक बनवा, पण इतकंही लायक बनवू नका की उद्या उठून ते मायबापांना नालायक समजायला लागतील.
मुलांना मुलींना खूप शिकवा, खूप काबिल बनवा, इतकं ज्ञानी बनवा, इतकं ज्ञानी बनवा, पण इतकंही ज्ञानी बनवू नका की उद्या उठून ते मायबापांना अज्ञानी समजायला लागतील. कळतंय? जेवढं पोटापुरतं लागतं तेवढंच कमवून ठेवा, म्हणजे त्यांनाही कष्ट करू द्या, त्यांनाही त्यांचं जबाबदारी सांभाळू द्या, म्हणजे त्यांच्या डोक्यावरती ओझं आल्यानंतर ते वाम मार्गाला जाणार नाही. आपल्या बापानी एवढी मोठी संपत्ती कमवून ठेवली म्हणून आपलं पोरग काम करत नाही, आपलं पोरग शेताकडे जात नाही, आपलं पोरग नोकरी करत नाही, आहे तोच पैसा मित्र मैत्रिणीमध्ये मौज करत, पार्ट्या करत, इकडं तिकडं व्यसना अधीन जाऊन वाम मार्गाला जातो. आणि बघा, जे मोठे लोक आहेत ना त्यांचीच संतती बिघडलेली असते. जी गरिबी आहे ना त्यांना त्या गरिबीची जाण असते. आणि म्हणून जीवनामध्ये एक नित्य नियम असावा, जीवनामध्ये काही संस्कार असावे. ते संस्कार, तो नित्य नियम या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपण अवलोकन करून घेतले पाहिजे. चंडी धनगरांनी आपल्या मुलीवरती उच्च संस्कार दिलेले आहेत, परमार्थिक ज्ञान दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचा संसार सुरू असताना 14व्या वर्षामध्ये या गोडगुच्ची मुलीला शिवभक्तीचं हळूहळू हळूहळू ज्ञान होऊ लागलं. इष्टलिंग गळ्यामध्ये धारण केला, रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये धारण केली आणि तीही आपल्या वडिलांबरोबर शिवभक्तीमध्ये तल्लीन झाली. बघता 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 वडिलांनी 27 वर्षाची भक्ती संपन्न केली. किती वर्षाचं एक तप असतं? टक्का दिलेली बोला. थोडस तुम्हाला आराम आहे म्हणून तुम्हाला विचारतोय. टक्का दिलेली बोला फक्त. किती वर्षाचं एक तप असते? म्हणा ना तुम्ही. आम्हाला माहित असतं तर आम्ही कशाला टक्का दिलो असतो म्हणावं, इथंच बसलो नसतो का म्हणावं तक्क्यावर. आहे की नाही? किती? वा वा, धन्यवाद बरं का. टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा जोरदार. 12 वर्षाचं एक तप असतं. 12 दोन्ही 24. 2 तपाची भक्ती पूर्ण करून 27व्या वर्षामध्ये म्हणजे 3ऱ्या तपामध्ये या चंडी धनगरानं आपली भक्ती संपन्न केलेली आहे. हे 3 तप संपन्न करत असताना माय एकही दिवस मंदिरामध्ये जाणं चुकलं नाही, एकही दिवस त्या शिवलिंगाची पूजा चुकली नाही. हा नित्य नियम होता. पण पवित्र श्रावण महिन्यामध्ये या चंडी धनगराला 3ऱ्या तपामध्ये का होईना एका महत्वाच्या कामासाठी 4 दिवसासाठी बाहेर गावी जायचं होतं. गेलंच पाहिजे, पर्याय नव्हता. मग आता चिंता लागली आणि उदास होऊन हा चंडी धनगर आपल्या घरामध्ये चेहरा पाडून बसलेला आहे. उदास चेहरा पाहून त्याची चिमुकली गोडगुच्ची मुलगी त्यांच्या जवळ आली आणि बोलू लागली, बाबा मी तुम्हाला रोज प्रसन्न चेहऱ्याने पाहिलेलं आहे, रोज तुम्हाला हसताना पाहिले, का रडता आहेत तुम्ही? हे संस्कार आहे. मुलांवर मुलीवर संस्कार असतील तर त्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू ओळखतील. संस्कार नसतील, मायबाप रडले काय, आहेत काय, गेले काय, याची काही चिंता राहणार नाही. संस्काराच्या बळावर या गोडगुच्चीनं आपल्या पित्याला बोलायला सुरुवात केली. बाबा का चिंता करता आहात, का दुःखी झाला आहात? यावर पिता चंडी धनगर आपल्या मुलीला बोलू लागली, बाळा मी 3 तपाच्या भक्तीमध्ये एक सुद्धा दिवस शिव कथेमध्ये या शिव मंदिरामध्ये जाणं चुकलं नाही, शिवपूजा करणं चुकलं नाही. पण आज या पवित्र श्रावण महिन्यामध्ये मला एक मोठं संकट आलेलं आहे. ते संकट म्हणजे महत्वाच्या कामासाठी मला 4 दिवस बाहेर गावी जायचं आहे. आणि जर मी बाहेर गावी गेलो तर पवित्र श्रावण महिन्यामध्ये माझी पूजा चुकेल आणि त्याच्याने होईल काय? शिवभक्ती मी न केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय पहा. महादेवाची पूजा सोडून जर मी माझं काम करायला गेलो तर ते काम ही पूर्ण होणार नाही आणि आतापर्यंत मी 2 तपाची भक्ती केलेली विनाश होऊन जाईल. असं होतं ना कधी कधी. बघा, चांगलं नाव कमवायला रोहितजी किती दिवस लागतात? नाव कमवायला बरेच वर्ष लागतात आणि नाव गमवायला मात्र एक छोटी चूक एका क्षणात आपलं नाव संपवून टाकते. बरोबर आहे ना? तसंच चंडी धनगरांनी विचार केला
एवढे 2 तप मी अखंड भक्ती केली, पण त्या तपामध्ये एक सुद्धा दिवस पूजा चुकली नाही. आणि या 3ऱ्या तपामध्ये श्रावण महिन्यामध्ये जर मी पूजा चुकली तर आतापर्यंत केलेली पूजा व्यर्थ जाईल म्हणली. मग यासाठी मी चिंतातूर होऊन बसलेलो आहे. असं शब्द मुलीनं ऐकल्याबरोबर संस्काराने वाढलेली मुलगी आपल्या पित्याला बोलू लागली, बाबा अहो काय चिंता करताय, एवढंच ना की तुम्ही गेल्यानंतर तुमची पूजा चुकेल म्हणून तुम्ही चिंता करताय ना. हो बाळा एवढीच चिंता आहे. तर एक काम कर, बाबाला बोलू लागली, बाबा एक काम करा, तुम्ही कसलीच चिंता करू नका, तुम्ही मनसोक्त मनाने चिंता दूर करून तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामासाठी बाहेर गावी जा. मी तुम्हाला वचन देत आहे, तुमच्या जागी उद्यापासून मी 4 दिवस शिव मंदिरामध्ये जाऊन तुमच्या नावाचा संकल्प सोडून तुमची पूजा पूर्ण करेन. करता येतं बर का, फक्त संकल्प सोडता आला पाहिजे. ओम शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वमंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरुर दक्षिणेत भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाने खरोसरा ग्रामे शालिवाहन शके प्रभुआदिष्ट संवत्सराणामध्ये शुभ नाम संवत्सरे शुभायणे शुभ पक्षे शुभ मासे शुभ वारे शुभ नक्षत्रे श्री शिवलिंग पूजा करणे प्रीत्यर्थ इति महासंकल्पम करिष्यामि. एवढा संकल्प सोडून त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपल्याला पूजा संपन्न करता येते. आणि ते ज्ञान या गोडगुच्ची जवळ होतं. तिनं वडिलांना शब्द दिला, बाबा तुम्ही रोज किती वाजता उठायचा? त्याने म्हणले 5 वाजता. मी तुम्हाला वचन देते, तुमच्या 1 तास अगोदर मी उठेन. 1 तास अगोदर म्हणजे किती वाजता माय? 5 वाजता. बरोबर आहे. 4च्या अगोदर 1 तास किती होते? लक्ष असावं. 5 वाजता. 5 वाजता उठेन. बरोबर आहे का? आहे का नाही तुम्ही कथेत? का सगळं हच म्हणाला? बाबा म्हणू लागले तुम्ही रोज किती वाजता उठता? 5 ला. म्हणजे मी तुमच्या 1 तास अगोदर किती वाजता? कोणाले अप्पा? 4 वाजता. असं कथेमध्ये राहावं. 4 वाजता मी उठेन, स्नान संध्या करेन, सगळं पूजेचं साहित्य घेऊन मंदिरामध्ये जाईन आणि तुमच्या जागी तुमच्या नावाचा संकल्प सोडून पूजा संपन्न करेन. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही निश्चिंत होऊन जावा. वचन दिलं बाबांनी. लहान मुलं देवाघरची फुलं समजून मुलीच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि चंडी धनगर अगदी दुसऱ्या दिवसाची पूजा उरकून आपल्या आपल्या कामासाठी बाहेर गावी निघून गेलेले आहेत. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ही गोडगुच्ची पहाटे किती वाजता? 4 वाजता उठलेली आहे. स्नान करून सगळं काही आरतीचं ताट, त्याच्यामध्ये सर्व काही वस्तू बेल फूल तांदूळ नैवेद्य जल कापूर हे सगळ्या वस्तू घेऊन सोबत शिव परमात्म्याला वाहण्यासाठी गाईचं दूध घेऊन मंदिरात आली. मंदिरात आल्याबरोबर भगवान शिव परमात्म्याची विधिवत पूजा केली. जल वाहिलं, भस्म लावलं, बेल फूल वाहिलं, तदनंतर नैवेद्य दाखवून आरती समर्पित केली आणि शेवटी महादेवाला हाक मारू लागली, महादेवा या ना, लवकरात लवकर या आणि मी आणलेलं हे दूध हाताने प्राशन करा. आता तुम्ही मला सांगा, दगडातला देव येऊन हे दूध पेईल का हो? बोला. किती जणांना 100% वाटतंय की महादेव येतील? हातवरी करा. म्हणजे बऱ्याच जणांना वाटते महादेव येतील. मग तुमच्याकडे का आले नाहीत? का आले नाहीत आजपर्यंत? किती वर्ष झालं? 7 वर्ष झालं आपण भक्ती करतोय. वरवर जावी शिवाच्या. आपली भक्ती वरवर आहे. ज्या पद्धतीनं गोडगुच्चीनं महादेवाला हट्ट केलेला आहे तो हट्ट बाल हट्ट आहे. आणि त्या हट्टाला जागृत होण्यासाठी भगवान शिव परमात्म्याला यावंच लागणार आहे.
दगडातल्या सुद्धा देवाला धावत यावं लागणार आहे. गोड गुच्चीनं महादेवाला बोलायला सुरुवात केली. महादेवा, तुम्ही देव आहात, आम्ही तुमची लेकरं आहोत, आहे की नाही? जीवन काय मृत्यू काय हे सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे. मी अनाथ जीव आहे. पिता चंडी धनगर या शिवभक्ताची पूजा करण्यासाठी मी मंदिरामध्ये आलेली आहे. ती पूजा तुम्ही मान्य करून घ्या आणि माझ्या हातातले हे दूध माझ्या हाताने प्राशन करण्यासाठी तुम्ही मंदिरात या. या चंडी धनगराच्या शिवपूजेचा वृत्तांत महादेवाला सांगून ही गोडगुच्ची महादेवाला येण्याची विनंती करू लागलेली आहे. ये बा शंकरा कृपेच्या सागरा, ये बा शंकरा कृपेच्या सागरा, ये बा शंकरा कृपेच्या सागरा, ये बा शंकरा कृपेच्या सागरा. शंकरा कृपेच्या सागरा, ये बा शंकरा कृपेच्या सागरा. बोला बा शंकरा कृपेच्या सागरा, ये बा शंकरा कृपेच्या सागरा. नमः पार्वती पते शिव हर हर. आज तर उपवास नाही, मग आवाज येऊ द्या ना. नमः पार्वती पते शिव हर 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 हर. भेट दे दातारा अनाथासी, भेट दे दातारा अनाथासी, ये बा शंकरा कृपेच्या सागरा, ये बा शंकरा कृपेच्या सागरा. बघता बघता 5 वाजून गेले. महादेव येत नाहीयेत. या गोडगुच्चीला राग आला. ती महादेवाला बोलू लागली, महादेवा, तुम्ही देव आहेत म्हणून परीक्षा पाहता की काय? आम्हा लेकरांनी कोणाजवळ रडायचं, आम्हा लेकरांनी कोणाजवळ बोलायचं, आम्हा लेकरांनी कोणाला मागायचं. आता तिला माहित नव्हतं की भगवान शिव परमात्मा हे दगडातून धावत येतील, माझ्या हाताने दूध प्राशन करतील, हे तिला माहित नव्हतं. फक्त भोळा भाव होता, भोळी भक्ती होती. आणि ती भोळी भक्ती घेऊन शिवाला हाक मारू लागली. बघता बघता 6 वाजून गेले. महादेव येत नाही. आता मात्र ठरवलं, महादेवा, तुम्ही माझी परीक्षा घ्यायचं ठरवलंय ना, तर मी माझा जीव देईन. या शिवपिंडीवर माझं मस्तक आपटून या ठिकाणी माझा जीव देईन, पण तुम्ही आल्याशिवाय मी घरी जाणार नाही. आता काय करणार बोला महादेवा,
काय करणार बोला, येणार की नाही? वेळ वाट पाहिली आणि लगेचच आपलं मस्तक त्या शिवलिंगावर आपटू लागली. महादेवा या, महादेवा या. मस्तक आपटता आपटता आदळता आदळता ते मस्तक फुटून गेलं आणि रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी त्या शिवलिंगाला झाला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय या ध्वनीने पूर्ण असं शिवलिंग त्या ठिकाणी गरजून गेलं. शिवलिंगाला रक्ताचा अभिषेक झाला आणि या रक्ताच्या अभिषेकाने कैलासीच्या नाथाला कैलासामध्ये जाग आली. महादेवाला पार्वतीनं म्हटलं, पहा किती हट्ट करणारी भक्त आहे, किती भोळी भक्त आहे. या जर तुम्ही गोडगुच्चीला दर्शन नाही दिलं, महादेवा हे तुमच्यासाठी जीव देईल, है की नाही? तिला वेड लागलेला आहे तुमच्या नावाचं. एक तर महादेवाचं वेड लागू नये बर का. आणि एकदा जर महादेवाचं वेड लागलं, काही केल्या त्या महादेवापासून आपण वेगळे होणार नाही. महादेवाचं वेड खूप असं भक्ती संपन्न आहे. तेच वेड या गोडगुच्चीला लागलं. महादेवाला पार्वतीनं सांगितलं, तुम्ही तात्काळ जाऊन तिला दर्शन द्या. डोका आदळत असताना रक्ताचा अभिषेक सुरू झाला आणि कैलासीचा नाथ दगड रूपातील शिवलिंगातून प्रकट झाले. बोलो नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. भगवान शिव परमात्मा प्रकट झाले आणि या गोडगुच्चीच्या कपाळावरती हात ठेवला. बाळा थांब. कपाळावरील वेदना पुसून टाकल्या आणि सांगितलं, बाळा थांब, मी आलोय. गोडगुच्ची म्हणू लागली, महादेवा एवढा वेळ असतो का? पहाटे 4 वाजल्यापासून बसले आहे मी इथं. तुम्ही देव आहेत, आम्ही तुमचे लेकर आहेत. तुम्ही देव असलं म्हणून कसंही वागता का? देवाला भांडता आलं पाहिजे. दुरुणी आलो तुझ्या भेटी, उघडून पहा कृपा दृष्टी. मजसी काही बोला देवा, माझा शिन भाग घ्यावा. देवा मी फार दुरून आलो रे बाबा, परीक्षा पाहू नको, दर्शन दे. गोडगुच्ची महादेवाला बोलू लागली, तुम्ही देव आहात म्हणून कसंही वागता का? गेल्या 3 तासापासून मी तुम्हाला हाक मारते, कळत नाही तुम्हाला? महादेव म्हणू लागले, अरे बाळा थांब तर थोडं ऐक माझं. खरोशामध्ये शिवकथा सुरू होती आणि तिथं भाविक भक्त मोठमोठ्याने पंचाक्षरी महामंत्राचा जप करीत होते, गर्जना करीत होते, भजन करीत होते. त्या भजनामध्ये मला तुझा आवाजच आला नाही बाळा. आणि जसं भजन थांबलं तसं तुझा आवाज आला, चटकन धावत आलो. महादेवानीही थोडस बोललं इकडचं तिकडचं. आता गोड बोलावं लागते, आहे की नाही? बर काही का होईना आलात ना. मग महादेव म्हणले, कशासाठी बोलवलं? मी जे आणलेलं आहे ना ते दूध माझ्या हाताने प्या. महादेवाने गट 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 दूध पिऊन टाकलं. असा देव भोळा आहे माझा. भक्ताची परीक्षा पाहून भक्ताला दर्शन देण्यासाठी आला. गट 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 दूध पिलं. झालं का म्हटलं? एवढ्यावर नाही म्हणले, ही पूजा माझ्या पित्याची आहे, ती तुम्ही मान्य करून घ्या. आणि आजपासून राहिलेले 3 दिवस मीच मंदिरामध्ये येणार आहे. उद्या एवढा वेळ चालणार नाही, एका हाकेमध्येच यायला पाहिजे म्हणले. दाब दिला, आलंच पाहिजे म्हणले. महादेव म्हणले, ठीक आहे बाळा, येतो म्हणले. आणि अंतर्धान पावले. गोडगुच्ची घरी आली. तदनंतर तिनं दुसऱ्या दिवशी पहाटे उठलं. तदनंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात आले, पूजा केली, महादेवाला हाक मारली, या महादेवा म्हणल्याबरोबर चटकन आली की हो महादेव. महादेव पाट्ट 2ला चांगोळ करून बसली होती, तिकडे जायचंय म्हणून. नाही भक्तासाठी देव सुद्धा भक्ताच्या घरी राबतो. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्तासाठी भूमंडळ धुंडाळे तो जास्वंद निळ. भक्तासाठी देव सुद्धा घाबरतो हो, पण तशा भक्ताचा भाव असला पाहिजे. मग महादेव आले, चटकन दूध पिलं. झालं का विचारलं, हो. पुन्हा अंतर्धान पावले. 3ऱ्या दिवशी पुन्हा आले. 3ऱ्या दिवशी पुन्हा महादेवाने दूध पिलं. 4था दिवस उजाडला.
चौथ्याही दिवशी महादेवाला एका सुंदर अशा सुमधुर भजनाने त्या ठिकाणी महादेवाला बोलू लागली, महादेवा आजकाल मला फक्त तुमच्या नावाचं वेड लागलेलं आहे हो, तुमचं नाव सोडून मला दुसरं नाव आठवत नाही, तुमचं नाव सोडून मला दुसरं काहीच सुचत नाही. म्हणून त्या भगवान शिव परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी ही गोडगुच्ची महादेवाला त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे. जय भोले. सगळ्यांनी एक टाळीमध्ये भजनामध्ये सामील व्हायचं आहे. जय भोले. आज कल याद कुछ और रहता नहीं, एक भोलेनाथ की याद आने के बाद, आज कल याद कुछ और रहता नहीं, एक भोलेनाथ की याद आने के बाद, याद आने से पहले चले आइए और फिर जाइए जान जाने के बाद, आज कल याद कुछ और रहता नहीं, एक भोलेनाथ की याद आने के बाद. एक ताली जय भोले. शिव नाम के कितने हमने चर्चे सुने, शिव नाम के हमने कितने चर्चे सुने, शिव महिमा के हमको चमत्कार मिले, दुख दर्द भी जाए सुनो आए जिनकी याद, एक भोलेनाथ की याद आने के बाद, आज कल याद कुछ और रहता नहीं, एक भोलेनाथ की याद आने के बाद. जय भोले. शिव नाम के हमने कितने चर्चे सुने, शिव महिमा के हमको चमत्कार मिले, दुख दर्द भी जाए सुनो आए जिनकी याद, एक भोलेनाथ की याद आने के बाद, आज कल याद कुछ और रहता नहीं, एक भोलेनाथ की याद आने के बाद.
भक्ति करता जो शिव की सच्चा भक्त ही वही, भक्ति करता जो शिव की सच्चा भक्त ही वही। गाना हो जाए प्यारा कुमार सागर स्वरनाथ, एक भोलेनाथ की याद आने के बाद आज कल याद कुछ और रहता नहीं। एक भोलेनाथ की याद आने के बाद, याद आने से पहले चले आइए और फिर जाइए जान जाने के बाद। आज कल याद कुछ और रहता नहीं। एक भोलेनाथ की याद आने के बाद। जय भोले, जय भोलेनाथ। जय भोले। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव हर 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 हर। महादेवाच्या नावाचं या गोड गुच्चीला वेड लागलेला आहे आणि त्या भोळ्या अंतकरणा महादेवाला हाक मारू लागली। चौथ्याही दिवसाची भक्ती संपन्न झाली आणि चौथ्याही दिवशी महादेवाने येऊन तिच्या हाताने दूध प्राशन केलं। पाचव्या दिवशी बाहेरगावी गेलेले चंडी धनगर गावामध्ये आले आणि आल्याबरोबर पहिला प्रश्न आपल्या मुलीला विचारला, बाळा तू बोलल्यासारखं मंदिरामध्ये जाऊन पूजा केली का? मुलीनं सांगितलं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। मी बोलल्यासारखं वागलेला आहे बाबा। तुमच्या 1 तास अगोदर 4 वाजता उठून मी मंदिरामध्ये जाऊन शिवपूजा केलेली आहे, आराधना केलेली आहे, तुमच्या नावाचा संकल्प सुद्धा सोडलेला आहे आणि माझ्या हाताने महादेवाने दूध सुद्धा पिलेलं आहे। आता सगळं खरं वाटलं पण एकच खरं वाटलं नाही। कोणतं? कोणतं? हाताने दूध पिलेलं। चंडी धनगर म्हणू लागले, मी 2 तप झाले, म्हणजे 27 वर्ष त्या महादेवाची भक्ती केली, पूजा केली, मला कधी दिसला नाही, बोलला नाही, काय दुधाचं कमी जास्त विचारलं नाही, काय भाव कमी जास्त विचारला नाही, पैशाचं कमी जास्त विचारला नाही। आणि या मुलीला 4च दिवसामध्ये वेळ लागलं। बाळा तुला वेळ लागलं की काय? तुला भास झाला असेल दगडातला देव कुठं बाहेर येत असतो का? तुला वेळ लागले? नाही नाही बाबा, मला वेळ लागलं नाही, मी सत्य बोलत आहे। तुम्हाला बघायचंय ना तर उद्या माझ्या बरोबर मंदिरात चला। ठरलं। दुसरा दिवस उजाडला। पहाटे 5 वाजता दोघेही मिळून मंदिरात आले। पूजा उरकली आणि पुन्हा या गोडगुच्चीने महादेवाला हात जोडले आणि बोलू लागली, महादेवा लवकर या आणि मी आणलेलं हे दूध प्राशन करा। आता महादेव कोड्यात पडले। कशामुळे? ज्या चंडी धनगरांनी 27 वर्ष भक्ती केली त्याला कधी दिसलो नाही, बोललो नाही, भेट दिली नाही, कमी जास्त विचारलं नाही, अशा चंडी धनगराच्या समोर आता जायचं म्हणजे देव सुद्धा कोड्यात पडला। काय करावं सुचेन असं झालं। बघता बघता महाराज वेळ निघून गेला। 6 वाजले, महादेव येत नाहीत। चंडी धनगर म्हणू लागले, नाही नाही बाळा, तुला खरंच महादेवाचं वेळ लागले आणि तू चल घरी। दगडातला देव कुठे येत असतो का? असं बोलून त्या ठिकाणी महादेवाला हिनवू लागला, महादेवाविषयी अपशब्द वापरू लागला। पण गोडगुच्ची मात्र म्हणू लागली, माझे महादेव दयाळू आहेत, कृपाळू आहेत। जसं त्या दिवशी बिजी होते ना तसं आज सुद्धा कुठेतरी बिजी असतील म्हणून यायला उशीर होणार आहे। पण महादेव आल्याशिवाय मी घरला येणार निश्चय झाला होता। जोपर्यंत महादेव येणार नाहीत
तोपर्यंत मी इथून घरी जाणार नाही. आपुल्या मनाचा निश्चय हा झाला, परत तोनी आला ऐसा नाही. निश्चय झाला होता, निश्चय केला आणि त्या निश्चयाच्या बळावर गोडगुच्ची तिथंच ठाण मांडून राहिली. वडिलांना मात्र वाटू लागलं या मुलीला खरंच वेड लागलेला आहे की काय. महादेव काय दगडातून येत नाहीत, मुलगी घरला यायला तयार नाही. संत सुद्धा देवाच्या नामामध्ये वेडे झाले आणि त्या सुद्धा संतांना महादेवांनी भेट दिली. ती कशी? गुप्त रूपाने. संत वेडे झाले. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो. वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. झालो वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडा वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो. वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. वेडा बैसला सी भोळा, कृपा करी शिवलीला, कृपा करी शिवलीला. वेडियाना वेडा अवघे शिव रूपी वेला. वेडा झालो, 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 झालो वेडा झालो, झालो वेडा झालो. वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. ओ मन्मथा म्हणे वेडा खरा, मन्मथा म्हणे वेडा खरा. गुप्त रूपी आला घरा, गुप्त रूपी आला गुप्त रूपी आला घरा, गुप्त रूपी आला घरा, आला घरा, आला घरा. वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो. मन्मथा म्हणे वेडा खरा, मन्मथा म्हणे वेडा खरा. गुप्त रूपी आला घरा. सारे ग रे ग रे सा, सारे ग ग ग ग ग ग रे 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 सा सा, सारे ग रे सा सा, सारे ग रे ग रे ग रे सा, सारे ग ग ग ग रे 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 सा सा. नि नी दा नी दा नी दा नी दा नी तानी प मरे मरे, तानी प मरे मरे, तानी प मरे मरे. देव परी सा
म पनि सा रे म पनि सा नि प म रे म रे सा दा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा दा नि नि ध ध प प म म ग ग रे रे म पनि सा दा रे म पनि सा दा रे म पनि मणि म द म रे वेडा खरा हनुमता हरे वेडा खरा वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो नमः पार्वती पते शिव हर हर इथं कोणाच्या अंगात तर येत नाही ना कारण ही चाल तिकडची आहे थोडस आहे की नाही नाहीतर असं व्हायचं हा माझ्या अंगात आलंय बरकन बाजूला सर आहे की नाही असं व्हायला नको आहे की नाही वेडा झालो सारे गा ग रे ग रे सा सारे गा 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 ग रे 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 गरे गरे सा 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 नि प म रे म रे सा रे म पनि सा रे म पनि सा रे म पनि सा वेडा झालो झालो वेडा झालो संत वेडे झाले आणि त्यांना भेट झाली मनमत म्हणे वेडा खरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपाने येऊन त्या वेड्या अंतकरणाने केलेल्या भक्तीला भगवान शिव परमात्मा भेट देतात काही जणांचा प्रश्न असतो हो भजन करणं कीर्तन करणं कीर्तन ऐकणं कथा ऐकणं हे मोकळ्या लोकांचं काम आहे म्हणले कोणाचं काम आहे मोकळ्या लोकांचं वेड्या लोकांचं काम आहे म्हणले पहिलं तर सांगतो आम्ही वेडेच आहे जी वेडे आहेत ना तेच भगवंताचं नाव घेतात शहाणे इकडे कशाला येतात शहाणे तिकडे भरपूर मार्ग आहेत आहे की नाही जे वेडे आहेत तेच परमार्थाच्या अधीन असतात आणि जे शहाणे असते ते वाममार्गाने असतात म्हणून त्यांना शहाणच राहू द्या आपण वेडेच बरे आहे की नाही आणि भजन करणं कीर्तन ऐकणं कथा ऐकणं हे मोकळ्या लोकांचं काम नाही कान उघडे ठेवून ऐका ज्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचंय की नाही त्याचं काम आहे कथा ऐकणं कीर्तन ऐकणं आणि भजन करणं आहे की नाही आणि जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं होऊन मुक्ती प्राप्त करण्यासाठी तुमची आमची धडपड सुरू आहे चंडी धनगराला वाटलं मुलीला वेड लागलंय वेड कोणाचं महादेवाचं आहे की नाही महादेवाचं वेड लागलंय पण चंडी धनगर ओळखत नाही चंडी धनगराने त्या मुलीला मार दिला तिच्या पाठीत 2 हाताने मार दिले चल घरी तुला काय वेड लागले काय दगडातला देव कुठे येत असतो काय चल घरी नाही नाही बाबा मारा तोडा काहीही करा प्राण गेला तरी जाओ पडी न सोडी निष्ठा भाव प्राण गेला तरी चालेल पण मी माझा भाव मी माझी भक्ती सोडणार नाही जोपर्यंत महादेव येणार नाही तोपर्यंत माघार नाही मारा काही करा चंडी धनगराला राग आला माझी मुलगी असून माझा ऐकत नाही पिंडीच्या बाजूला एक त्रिशूळ रोवलेलं होतं ते त्रिशूळ हातामध्ये घेतलं रागाच्या भरामध्ये माणूस कोणता निर्णय घेईल सांगता येणार नाही बरं का म्हणून रागामध्ये कुठलाच निर्णय घ्यायचा नाही रागामध्ये जो निर्णय आपण घेतो तो कदाचित चुकीचा असू शकतो आणि तो निर्णय आपल्याला राग शांत झाल्यावर पश्चाताप दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून रागामध्ये कंट्रोल करायला शिका स्वतःवर राग पचवा अपमान पचवा अवमान पचवा तरच आपल्याला जीवनामध्ये आनंदाची आणि सुखाची प्राप्ती होणार आहे चंडी धनगरांनी राग आवरला नाही त्या रागाच्या भरामध्ये आपल्या मुलीला मारण्यासाठी त्रिशूळ उचलला आणि सांगितलं आता जर तू माझ्या बरोबर घरी नाही आली तर या त्रिशूळाने तुझा जीव घेईन तुला मारून टाकीन प्राण गेला तरी जाऊ पण मी महादेव आल्याशिवाय येणार नाही चंडी धनगराला राग आला आणि आपल्या मुलीला मारण्यासाठी त्रिशूळ उचलून त्या त्रिशूळाचा प्रहर त्या मुलीच्या शरीरावर होणार इतक्यामध्ये या गोडगुच्चीनं हाक मारली हे शंभू महादेवा तुम्ही माझं रक्षण करा शंभू महादेवा हर हर महादेवा शंभू महादेवा हर हर महादेवा शंभू महादेवा हर हर महादेवा
हर महादेवा शंभो महादेवा हर हर महादेवा शंभो महादेवा हर हर महादेवा भोले आ जाओ मेरी नैया पार लगा जाओ भोले आ जाओ मेरे नैया पार लगा जाओ भोले आ जाओ मेरी बिगड़ी सारी बना जाओ भोले आ जाओ मेरे बेटे सास बना जाओ भोले आ जाओ मेरी बिगड़ी सारी बना जाओ आ जाओ भोले आ जाओ मेरे बेटे पार करा जाओ भोले आ जाओ मेरा बाला पार लगा जाओ आ जाओ भोले आ जाओ मेरे बेटे पार लगा जय भोले शंभो महादेवा हर हर महादेवा शंभो महादेवा हर हर महादेवा नमः पार्वती पते शिव हर हर एक ही नाही भगवान शिव परमात्म्याला हाक मारली कैलासीचा नाथ त्रिनेत्रधारी त्रिशूलधारी गजचर्मधारी व्याघ्रांबरधारी नागधारी जटाधारी भस्मधारी देवादिदेव शंभू महादेव भक्तासाठी धुमंडळ धुंडाळी तो जाश्वनिळ भक्ताचा हट्ट पाहून या गोडगुच्चीला वाचवण्यासाठी धावत आले शिवपिंडीतून बाहेर येताच गोडगुच्चीचा हात धरला आणि गोडगुच्चीला आपल्यासह त्या शिवपिंडीमध्ये घेऊन जाऊ लागले कैलासाला घेऊन जाऊ लागले हे दृश्य उघड्या डोळ्यांनी या चंडी धनगरानं पाहिलं आणि आश्चर्यचकित झाला बाप रे बाप साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा माझ्या मुलीला सोबत घेऊन कैलासाला जात आहेत हे आश्चर्य पाहून पायाखालची जमीन सरकली काय करावं सुचेन असं झालं चंडी धनगर आपल्या मुलीला धरण्यासाठी धावत धावत पुढे गेले पण सगळं शरीर महादेवासोबत शिवपिंडीमध्ये गुप्त झालं योगायोगाने फक्त या मुलीचे केस या चंडी धनगराच्या हाताला लागले त्या दिवशी या चंडी धनगराला भगवान शिव परमात्म्याचा साक्षात्कार झाला त्या दिवशी स्वतःला खंत करून घेऊ लागला की मी 3 तपाची भक्ती केलो पण महादेवाची भक्ती महादेवाची ही जी काही आचार पद्धती आहे महादेवाची ही जी काही संकल्पना आहे महादेवाचं जे काही हे दृश्य आहे ते मी ओळखू शकलो नाही याची त्याला खंत वाटू लागली दुःखी झाला तेच कर्नाटक प्रांतामध्ये गोडगुच्ची या शहरामध्ये शिवलिंगाला अजून सुद्धा आपल्याला बारके 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 छोटे त्या शिवलिंगाला केस दिसतात सत्यम शिवम सुंदरम असा माझा भगवान शिव परमात्मा या गोडगुच्चीच्या जीवनामध्ये उद्धार होऊन आपल्या स्वतःचा उद्धार केला आपल्या कुळाचा उद्धार केला आणि कैलासाची प्राप्ती करून घेतली चंडी धनगर मात्र मनामध्ये स्वतःला कोसून घेऊ लागला दुःखी झाला आणि म्हणाला महादेवा मी तुमचं स्वरूप ओळखू शकलो नाही आणि मला क्षमा करा माझ्या मुलीनं मात्र ही भक्ती आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घेऊन तिच्या जीवनाचा उद्धार करून घेतला मी हे माझं उर्वरित आयुष्य राहिलेला जो श्वासोश्वास आहे ना तो श्वास तुमच्या चरणावर समर्पित करेन माणूस दिवसातून किती वेळा श्वास घेतो आणि सोडतो सांगता येईल खुर्चीवर बसलेल्या ताई सांगता येईल पाठीमागे बरं एक काम करा आता कथा झाल्यानंतर भजन ऐकून घरी जावा आणि टाइम लावा आणि आजपासून ते उद्या त्या टाइमापर्यंत किती घेता किती सोडता मोजून सांगा उद्या सांगता येईल नाही शास्त्रीय पद्धतीने सांगतं मनुष्य 24 तासातून 21,600 वेळा श्वास घेतो आणि सोडतो तितके वेळा आपल्याला त्या भगवंताचं नाम आलं पाहिजे तोच निश्चय चंडी धनगरांनी केला की मी जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत त्या भगवंताचं नाव घेईन आणि तुझ्याच चरणाशी सेवा समर्पित करून तुझ्याच चरणामध्ये विलीन होईन असा संकल्प करून घरी आला मी सांगतो आहे गोडगुच्ची कोणत्या कुळातली होती हो वाण्याच्या लिंगायताच्या धनगर कुळामध्ये सुद्धा जन्म घेऊन तिने जर महादेवाला प्रसन्न करून घेत असेल तर महादेवाने कुळ पाहिलं जात पाहिली
गोत्र पाहिलं नाही. जो शरण येईल अंतकरणाने, भावशुद्ध अंतकरणाने जो शरण येईल त्या भक्ताचा उद्धार करणारा भगवान शिव परमात्मा आहे. त्याच्यासाठी आपण कुणीही असा, कुण्याही गावात असा, कुण्याही देशात असा, कुण्याही ठिकाणी असा, फक्त त्या महादेवाची आराधना करून अशा प्रकारे महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. या गोडगुच्चीच्या उद्धाराने शिवकथेला पुढे घेऊन जात असताना काल आपण शिव आणि सती यांचा विवाह सोहळा संपन्न केला. आता आपल्या लग्नामध्ये आणि शिवसती यांच्या लग्नामध्ये फरक आहे. आपले लग्न सकाळी डामडुम, दुपारी चामचूप, संध्याकाळी सामसूम आपले लग्न. पण देवाचं वराड ज्या ठिकाणी लग्न झालेलं आहे त्या ठिकाणी हजारो वर्ष, बरेच महिने तिथं राहिल्यासाठी राहतं, मुक्कामासाठी. मग सुपारीचा खेळ असेल, आहे की नाही, पान सुपारीचा खेळ असेल, जे काही विवाहाच्या नंतर जे खेळ खेळले जातात त्या उत्साहामध्ये, त्या आनंदामध्ये या दक्षाच्या नगरीमध्ये सगळा खेळ संपन्न झाला. पण मुलगी हे परक्याचं धन असतं. एक ना एक दिवस तिला माहेरातून सासरी जावंच लागतं, बरं का. मग आता या मुलीची जड अंतकरणाने पाठवणी करत असताना सतीची आई सतीला काही गोष्टी सांगू लागली. नांदायला जाताना आईनं प्रत्येक गोष्टी मुलीला सांगितल्या पाहिजे. ज्या पद्धतीनं सतीनं सांगितलं, सतीनं ऐकलं, सतीच्या आईनं सांगितलं, त्या पद्धतीनं तुम्हीही आपल्या मुलीला तशाच प्रकारचं नांदायला जाताना गोष्टी सांगितल्या पाहिजे. नाहीतर आजकालच्या माय मावल्या, अरे बापरे, हे बघ तुझा नवरा हम दो हमारे दो, गेल्या गेल्या चटकन एका दरवाजाचे 2 दरवाजे कर बघ. आणि पहिलं तर नवऱ्याला कुठं घे, कुठं घे, हा म्हणा ना, मुठीत घे, असं सांगणाऱ्या बऱ्याच आहेत, आहे की नाही. मी तर म्हणतो मुलगी एकदा नांद्याला गेल्यानंतर तिथंच जन्म आणि तिथंच मृत्यू. जी मुलगी तिच्या सासरचं घराणं आपल्या आईला सांगत नाही तिचा संसार कडेपर्यंत टिकतो, तिचा संसार कडेपर्यंत टिकतो. आणि जी मुलगी उठलं की सुटलं बारीक सारीक गोष्ट आपल्या आईला फोन करून सांगते आणि इकडून आई भरीवर घालते, तू पदर खाऊन तयारच राहत जा. तिने एक बोलली की तू 2 बोलायचं, माघार घ्यायची नाहीत. अशाने बरेचसे संसार उद्ध्वस्त झाले, बरेच घटस्फोट, बरेच तलाक त्या ठिकाणी झाले. एका दरवाजेचे 2 दरवाजे झाले. याला कारणीभूत काही मायमावल्या आहेत. आणि म्हणून तलाक, घटस्फोट याच्या पाठीमागे न लागता आईनं सांगितलं पाहिजे समजावून फोनवरती, बाळा सासर हेच तुझं माहेर आहे, सासू सासरे हेच तुझे आई वडील आहेत, थोडस त्यांना समजून घे आणि तू तुझा स्वभाव बदल आणि त्यांना जसं पाहिजे तसं ऍडजस्टमेंट करून राहा. बघ तुझ्या संसारामध्ये भांडण होणार नाही. ही प्रत्येक आईची शिकवण असली पाहिजे. अन्यथा लग्न करून पसारा मांडून पुन्हा तमाशा करून घटस्फोट करून कोर्टात भांडण घेऊन जाण्यात आपलाच तमाशा होणार आहे ना. एकदा एका सुनेला कोर्टामध्ये त्या कचेरीमध्ये उभा करण्यात आलं. जज साहेबांनी एक पिता होऊन त्या मुलीला सांगितलं, हे बघ मी तुझ्या पित्यासारखा आहे, तू नांदायला जा, घटस्फोट करू नको, तलाक घेऊ नको, तू ऐक माझं, सुख दुःख असतात त्या संसारामध्ये, समजून घे आणि तू नांदायला जा. मीही त्यांनाही समजावून सांगेन, मी तुझ्या वडिलांसारखा आहे म्हणून त्याला समजावून सांगू लागले. पण ती सून म्हणणारी व जज साहेबांना बोलू लागले, मला त्याच्यामध्ये रुचीच नाही, तर मी तो संसार का करू. बाळा मुलींना माहेरात जाऊन बसणं हे शोभनीय दिसत नाही. लोक नाव ठेवतात, आई वडिलांचं नाव जातं, त्याच्यामुळे जरी रुची नसली तरी सुद्धा तू नांदायला जा आणि ऍडजस्टमेंट करून तू त्या ठिकाणी तुझ्या संसारामध्ये वाटचाल कर. पुन्हा ती मुलगी जज साहेबाला बोलू लागली, जज साहेब एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी. कळते का. जज साहेब एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी. जज साहेबांनी उत्तर दिलं, एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती ताटातच का घ्यावी. कळते का.
एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती ताटातच का घ्यावी? अगोदर ताटात घेतलं आणि मग एक दोन घास घेतल्यावर कडू लागल्यावर म्हणताय मला आवडत नाही, काढा बाजूला. असं नसतं. आता संसारामध्ये पडला आहात ना, सुख दुःख याला आपलंस करून चार भिंतीच्या मध्ये भांडण मिटवून त्या कारल्याच्या भाजी सारखाच कडू संसार जरी वाटत असला तरी त्याला गपचूप खाल्लं पाहिजे, कारण कारल्याच्या भाजीनच कोरोना निघून गेला. आहे की नाही? जे कडू असतं ना तेच सत्य असतं, जे गोड असतं ते शरीराला हानिकारक असतं. गोडानं शुगर होते, आहे की नाही? आणि कडू कारलं खाल्लं की सगळे शरीरातले आजार निघून जातात. म्हणजे जेवढं कडू असतं तेवढं शरीराला चांगलं असतं. म्हणून संसार जरी तुला कडू वाटत असला तरी त्या कारल्याला गोड बनवण्यासाठी एक सुगरण त्या ठिकाणी महत्वाचे असते. त्या कडू कारल्याला सुद्धा गोड बनवण्याचं कार्य एका सुगरणीच्या हातात असतं. बघा, काय माय मावल्याच्या हाताला गोडी असते, कडू कारलं सुद्धा गोड लागायला सुरुवात होतं. ते कुणाच्या हातात असतं? त्याच्यामध्ये अन्नपूर्णेचा वास असला पाहिजे, भाव असला पाहिजे. ते एक सुगरण लागते, तिच्या हातानं ती कडू कारलं सुद्धा गोड बनतं. तसंच या कडू संसारामध्ये सुद्धा जसं सुगरणीनं कडू कारल्याची भाजी गोड केली ना, तसंच तिखट मेल तेल घालून या संसारामध्ये सुद्धा गोडी आणणं हे का सुगरणीचं एका सौभाग्यवतीचं कार्य असतं. म्हणून तू नांदायला जा. ते शब्द त्या मुलीनं जड अंतकरणाने स्वीकारले आणि ती मुलगी नांदायला गेली. म्हणून बरेच तलाक घटस्फोट होण्यापेक्षा आपण चांगलं सांगून बघा, कारण मुलगी हे परक्याचं धन असतं. ते आज नाही तरी उद्या तिथं आपल्याला पाठवायचंच असतं. आणि त्यावेळेस ही सतीची आई सतीला सांगू लागली, बाळा तू आता नांदायला जात आहेस तर तुला मी काही गोष्टी सांगत आहे, ऐकून घे. सांगू लागली, तू रोज माहेरामध्ये असताना किती वाजता उठायची? तिनं म्हणली 10 वाजायचे, कधी 11 वाजायचे, कधी 12च्या पुढे जायचं. पण सासरी गेल्यानंतर असं चालणार नाही बाळा. पहाटे तुला लवकर उठावं लागेल, स्वतःचं आवरून सगळ्यासाठी स्वयंपाक बनवून तयार राहावं लागेल. ही पहिली अट. दुसरी अट, महादेव हे देवांचे देव आहेत, त्यांना कधीच उलट बोलायचं नाही. त्यांनी लग्नाला जर जाऊ नको म्हणलं कोणाच्या, जायचं नाही. त्यांनी कुठं जाऊ नको म्हणलं, जायचं नाही. त्यांचा शब्द ओलांडून जर पुढे केलं तर नक्कीच विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. अट सांगू लागली, पतीचा शब्द सर आखोपे घेतला पाहिजे. किती जण घेता? इथं बसलेल्या पैकी कोणी जण मोडता का शब्द नाही? हा, कसं हसू लागले बघा. तुमचे चेहरे बघून वाटत नाही तुम्ही मोडत असाल. तुम्ही फार गुणवान आहात, सती माती सारख्या. दुसरी अट, पतीचा शब्द ओलांडून तू कुठेच जाऊ नको. तिसरी अट, काम नसताना शेजारच्या घरामध्ये जाऊन रिकामं बसू नको, वट्ट्यावर जाऊन रिकामं बसू नको, कारण तिथूनच भांडणाला सुरुवात होते. तुझी सासू अशी, माझी सून तशी, माझी सून तशी, तुझी सासू अशी. अशानं एका दरवाजाचे 2 दरवाजे होतात. म्हणून पहिलं तिसरी अट सांगितली, रिकामं टेकडा लोकांच्या घरामध्ये जाऊन बसायचं नाही. चौथी अट, दारी आलेला पाहुणा अतिथी देवो भव म्हणून देव समजून त्याचं आदरातिथ्य करायचं, नाक मोडायचं नाही. बऱ्याच जणांना सवय असते घरी पाहुणा आला की नाक मोडतात, तसं देव समजून त्यांचं आदरातिथ्य करायची. चौथी अट. पाचवी अट, भगवान शिव परमात्मा जर तपामध्ये असतील तर त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. ओ महादेवा तेल घेऊन या, ओ महादेवा ज्वारी संपल्या घेऊन या. महादेवाला काय गरज आहे म्हणा आता याची, आहे की नाही? तर त्यांना डिस्टर्ब न करता तू ही सतत ध्यानमग्न अवस्थेमध्ये शिवपूजा करत राहा. अट सांगू लागली. तदनंतर महादेवांना वेळच्या वेळी पंचपक्वान्नाचं भोजन देणं, शिवपूजेसाठी बिल्वपत्र फळ फुलं देणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. तदनंतर अट ठेवली, कमीत कमी दिवसातून 1 वेळा तरी तू महादेवासाठी 10 गोष्टी करत जा. किती गोष्टी महाराज? 10 गोष्टी करत जा. कोणत्या? पहिली गोष्ट सांगितली आहे की नाही, महादेव ज्यावेळेस एखाद्या प्रवासातून घरी येतील, कैलासावर येतील, तेव्हा पाय धुवायला पाणी द्या.
आहे की नाही. आता 10 प्रकारे आपल्याला पतीची सेवा करायची. इथं बसलेल्यांनी हनुमंतरायाची शपथ घेऊन, महादेवाची शपथ घेऊन पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 10 गोष्टी शिकून जायच्या आहेत. पतीची सेवा म्हणजे शिवाची सेवा आहे आणि ती सेवा सतीच्या आईनं सांगितलेली आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. चटचट बोलायचं बरं का. पहिला नंबर, आपला पती दिवसातून 1 वेळा घरी आल्यानंतर पाय धुवायला पाणी द्या. बोला, काय द्या? बोलत चला, मला माहिती आहे तुम्हाला बोलायला येतं. काय द्या? काय द्या? बोला ना. असंच बोलता का भांडणाच्या ठिकाणी? नळावर, कट्ट्यावर, वट्ट्यावर भांडण लागलं तर कंबर खाऊन कसा आवाज असतो, अशी स्वर यंत्रणा हलते, आहे की नाही? सगळ्या गल्लीत आवाज घुमतो. बोला ना. पहिला नंबर काय द्या? काय द्या? मी सांगतो पाणी द्या. आता म्हणा, काय द्या? हा, पाणी द्या. कितवा नंबर? पहिला नंबर. दुसरा नंबर, चटकन हातपाय पुसायला टॉवेल द्या. काय द्या? चष्मेवाली माय. आहा, कशी हसायली माय. का तुम्हीच त्यांच्याकडून घेता? आहे की नाही? जग उलटे चालले, सत्याप्रती विसरले. चालले म्हणले उलट सगळं. दळणाचे डबे सुद्धा ह्यांच्याच खांद्यावर आहेत. आहे की नाही? पहिला नंबर काय? पाणी द्या. दुसरा नंबर, ए चष्मावाली माय बोल की, काय झालं? दुसरा नंबर, हा, टॉवेल द्या. हातपाय पुसायला टॉवेल द्या. तिसरा नंबर, पती घरी आल्यानंतर बसायला आसन टाका. काय टाका? आसन टाका. चौथा नंबर, शिव संप्रदाय असेल तर भस्माची वाटी, वारकरी संप्रदाय असेल तर बुक्क्याची वाटी लावायलाच सांगायचं. चौथा नंबर. हा, पाचवा नंबर, उजव्या हातावरती 1 चमचा साखर द्या. काय द्या? साखर द्या. कितवा नंबर? पाचवा नंबर. सहावा नंबर, 1 लोटा ग्लास, 1 लोटा पाणी प्यायला द्या. कितवा नंबर? सहावा नंबर. काय द्या? कशाला? प्यायला. हा, सातवा नंबर, नाश्ता भोजन विचारा. कितवा नंबर? सातवा. आठवा नंबर, पतीला पाय जोडायला सांगा. काय सांगा? पाय जोडायला सांगा. आता पाठीमागे बसलेले पतिदेव म्हणतील का उचलून आपटती का काय? आता तस काय होणार नाही. पाय जोडायला सांगा. कितवा नंबर? आठवा नंबर, पाय जोडायला सांगा. आणि 9वा नंबर, डोक्यावर पदर. ए कलशे, आता नाही हात चुळबुळ करायची. कलसे कलसे. राजा रावणाला 80,000 बायका होत्या माय. ए चष्मेवाली, उद्या लगेच घेऊ लागली असं. काय म्हणावे तुम्हाला? ऐसे कैसे मूड झाला. 7 वर्ष झालं तेच तर सांगू लागलोय, पण फरक पडला नाही. 80,000 बायका होत्या रावणाला, पण एक सुद्धा पत्नी रावणाच्या समोर पदर पाडून जात नव्हती. चेहऱ्याच्या समोर सुद्धा साडी होती. आता फॅशन झाली म्हणली, साइड पिन आली. आहे की नाही? या फॅशनच्या जमान्यामध्ये आपण दुर्वस्था करून घेऊ लागलो आणि या फॅशनच्या जमान्यामुळेच अत्याचार, बलात्कारासारखे प्रकरण होऊ लागले. म्हणून फॅशनच्या जमान्यापासून दूर व्हा. आपण मोबाईल मध्ये रील्स मध्ये पाहू लागलो. त्या रील्स मध्ये पाहून आपण सुद्धा फॅशन करू लागलो. पण एक कान उघडं ठेवून गोष्ट ऐका. या कलियुगामध्ये रील्सचं जीवन महत्वाचं नसून रिअलचं जीवन महत्वाचं आहे. रिअलचं जीवन जगायला शिका. रील्सचं जीवन तुम्हाला धोक्यात टाकणार आहे. म्हणून रिअलचं जीवन जे आहे ते परमार्थिक दृष्टिकोनातून आपल्याला उपयोगी ठरणार आहे. म्हणून 9वा नंबर, डोक्यावर पदर घ्या. आणि 10वा नंबर, पाय जोडलेल्या पतीच्या 2 अंगठ्याखाली तुमचे तळहात घाला आणि हे मस्तक टेकवा. साक्षात भगवान शिव परमात्म्याची पूजा केलेल्याचं फळ तुम्हाला तिथं प्राप्त होईल. आणि तुमचा पती तुमचं सोडून कोणाचंच ऐकणार नाही. शेवटी तो तुमच्या कुठं असेल? कुठं असेल? हा, मग करता महाराज आम्ही. नक्की करणार आम्ही. मुठीत ठेवा. पण कोणत्या गोष्टीसाठी? सप्ताह असेल, सप्ताहाला दान धर्म करण्यासाठी मुठीत ठेवा. पतिदेव 500 रुपये देणगी देत असतील? नाही हो, वर्षातून 1 वेळा सप्ताह होतोय. आपण 2100 रुपये देणगी देऊया. त्याच्यातून आपल्याला कुठेतरी पुण्य होईल. किती जणांनी म्हणलं हातवरी करावर असं? तर किती जणांनी म्हणलं पतिदेव जर 1100 देत असतील तर राहू द्या हो, 1100 नको, 500 द्या, 500. किती जणांनी म्हणलं? म्हणायला नको आहे. दान करण्याची योग्य जागा हीच आहे.
याच ठिकाणी तुम्ही दान करू शकता. इथं दान केलेलं सत्पात्र दान तुम्हाला पुण्य देणार आहे उरलेल्या धनाला. याच्यासाठी हट्ट करा. शिवरात्र आहे, घरामध्ये भजन ठेवूया हो, रुद्राभिषेक करूया हो, याच्यासाठी हट्ट करा. सप्ताह आहे, सप्त्यामध्ये एखादं अन्नदान करूया हो, याच्यासाठी हट्ट करा. 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, वह्या पेनाचं वाटप करूया हो, लहान लहान लेकरांना खाऊचं वाटप करूया हो. अशा चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी आपला पट्टी मुठीत ठेवा. हेच सती मातेनं आपल्या आईकडून शिकून घेतलं. 10 प्रकारे महादेवाची सेवा करण्याचा हट्ट या आईनं सतीला शिकवला. आणि त्या सगळ्या गोष्टी संपन्न झाल्यावर आता ही लाडकी लेक जड अंतकरणाने या माहेरातून कुठं चाललेली आहे? सासरी चाललेली आहे. लाडाची लेक जड अंतकरणाने दक्ष प्रजापती आणि अश्विनी माता यांनी अश्रुनयनाने या या सती मातेची पाठवणी करायला सुरुवात केलेली आहे. नंदीवरती आरूढ होऊन भगवान शिव परमात्मा आणि सती या दक्षाच्या नगरीतून कैलासाला निघालेले आहे. आणि ही लाडाची लेक सासरी जात आहे. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिली कुलती एक लेक परक्या घरी, दिली कुलती एक लेक परक्या घरी. हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली वाढली ती माहेरात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात. खोड्या केल्या इथे अनहोनपणा हो झाला, वाटे पोरीला बालपणा आठवला. किती आनंदाने हो, किती आनंदाने वाढली आजवरी. हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. ओ लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली. निरोप घेते पडते पित्याच्या पाया हो, जाते सोडून आज आईची वेळी माया. दोन्ही डोळ्यामधून हो, दोन्ही डोळ्यामधून ढाळीते अश्रूसरी. हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. दिली कुलती एक लेक परक्या घरी, दिली कुलती एक लेक परक्या घरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. नमः पार्वती पते शिव हर 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 हर. दक्ष अश्विनी माता यांनी या सती मातेची पाठवणी केलेली आहे.
कैलास पर्वतावरती शिव आणि सतीचं आदरातिथ्य करून स्वागत करण्यात आलं आणि यथोचित उत्साह, नवनवीन नृत्य अशा प्रकारे त्या ठिकाणी आनंदाचा उत्सव करण्यात आला आणि सुखाचा संसार सुरू झाला। आता या सती आणि शिवविवाह सोहळ्याने या संसारामध्ये पुढे काय झालं, नेमकं सतीच्या जीवनामध्ये असं काय घडलं की सतीला आपला देह अग्नीमध्ये भस्म करावा लागला आणि तीच सती पार्वती नावाने कशा प्रकारे जन्माला आली, या कथा आपण योग आला तर 2025 या पुढच्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये पुढील शिव महापुराण कथेमध्ये आपण उर्वरित विषय ऐकूया। आतापर्यंत आपण जे 7 दिवस शिव महापुराण कथेचं ज्ञान श्रवण केलेलं आहे त्यापैकी जेवढं आपल्याला लक्षात ठेवता येईल, त्यापैकी जेवढं आपल्या जीवनामध्ये आपल्याला अवलोकन करता येईल, त्यापैकी जेवढी आपल्या जीवनामध्ये भक्ती करता येईल तेवढी सत्य मार्गावर आई वडिलांची सेवा करून, देश सेवा करून, धर्माची सेवा करून, समाजाची सेवा करून आपण सर्वांनी यथोचित या ठिकाणी त्याचं पालन अवलोकन करावं, एवढंच या वर्षीच्या या 7 दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये सांगून, जेवढं मला भगवान शिव परमात्म्यांनी सेवक म्हणून पाठवलं आणि त्या सेवाभावाने त्यांच्या कृपा आशीर्वादाने मला जेवढं तुमच्यापर्यंत ज्ञान पोहोचवता आलं तेवढं ज्ञान मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये सत्य मार्गाने अवलोकन करून घ्यावं, त्याचं पालन करावं, एवढंच या प्रसंगी सांगून आता सर्वांना एक जाता जाता शिवशरणार्थ घालून आपण या शिव महापुराण कथेची सांगता करणार आहोत। आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा शिव शरणात घ्यावा, आमुचा शिव शरणात घ्यावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आजवर होतो तुमच्या गावी, आजवर होतो तुमच्या गावी, आता थोडी कृपा असू द्यावी, आता थोडी कृपा असू द्यावी, कृपा असू द्यावी, कृपा असू द्यावी, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, शिवदास मने भेटी पुन्हा भेटी योगायोगे, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा शिव शरणात घ्यावा, आम्ही जातो आमुच्या शिवदास मने भेटी पुन्हा भेटी योगायोगे, योग असेल तर पुन्हा आपली भेट होईल। इथून पुढील कथा आपण उर्वरित 2025 या कथेमध्ये ऐकणार आहोत। आता थोडे एक 5 मिनिट कान उघडा। तुम्ही म्हणाल आतापर्यंत बंद होते का, थोडे ढिल्ले होते, पण आता चांगले मोकळे करा आणि 5च मिनिट कान उघड ठेवून ऐका। कथा ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना, कथा करत असताना, कीर्तन करत असताना, भजन करत असताना, अन्नदान करत असताना, दान धर्म करत असताना, चांगलं वागत असताना, लोक
हे दोन्हीकडून बोलतात. लोक आपण चांगलंही वागलं तरी बोलतात आणि लोक वाईट वागलं तरीही बोलतात. आपलं जीवन कसं झालेलं आहे, जीवनामध्ये माणूस राहुल भैया काही करण्या वाचून मागे राहतो. त्याचं कारण एकच, लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील या भीतीपोटी आपण आपलं जे काम आहे ते करण्या वाचून मागे राहतो. पण लोकांचं कसं आहे, जसं तबला दोन्हीकडून वाजतो ना, तसं लोक दोन्हीकडून बोलतात. कान उघडे ठेवून ऐका, लोक दोन्हीकडून बोलतात. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय आणि काय लक्षात ठेवायचं नाही. ओ बाबा, जरा प्रसाद घेणारे बाबा थोडं 2 मिनिट बाजूला या. यांना जरा कान उघडे ठेवून ऐकू द्या. लोक काय बोलतात, लोक दोन्हीकडून बोलतात. ऐका. पैसा असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. रोहितजी, पैसा असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. पैसा बऱ्याच पैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललो तर बकबक करतो म्हणतात. कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात. दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. नोकरी केली तर याला पर्याय नव्हता म्हणतात. नोकरी नाही केली तर बापाच्या जीवावर खातो म्हणतात. लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात. लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात. गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात. सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात. घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात. अभ्यास करत बसला तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात. क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात. भजनाला गेला तर मोकळा आहे म्हणतात. भजनाला नाही गेला तर हा नास्तिक आहे म्हणतात. कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात. कथा कीर्तन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार असं म्हणतात. अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात. अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात. बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात. तब्येत खाऊन पिऊन चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. रनिंग करून, वॉकिंग करून, जिम लावून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर हा काही कामाचा नाही म्हणतात. समाजासाठी काहीतरी केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं म्हणतात. समाजासाठी काही नाही केलं तर याला माणुसकी नाही, हा काय कामाचा नाही म्हणतात. लोक असेच असतात. नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाणू देत नाहीत. लोकांचं असंच आहे. म्हणून लोकांचं ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पण कोणचं मनाचं करायचं, जेवढं चांगलं आहे तेवढं आपण मनाचं इच्छित आपल्या जीवनामध्ये करावं. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. लोक लाजे वरी सोडी येले पाणी, नाचू या कीर्तनी आनंदाने. लोकांच्या बोलण्यावर पाणी टाका आणि आपलं जीवन मनसोक्त आनंदाने, मुलगा असो मुलगी असो, हसतमुख चेहऱ्याने सत्य मार्गावर जगा. आई वडिलांची सेवा, देश सेवा, धर्मसेवा, देवपूजा, भक्ती मार्ग आचरण आपल्या जीवनामध्ये करा. एवढंच या प्रसंगी सांगून झालेल्या 7 दिवसीय शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना, झालेली शिवमहापुराण कथा भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली, जन्मदाते आई वडील, तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी समर्पित करून या शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. हे माझी वाक् पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशासी. नमः पार्वतीपते शिव हर हर. ज्यांनी या सप्ताहामध्ये मोलाचा